बातम्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास. ह्याच्यानंतर माझ्याकडून कुठलाही अधिकारी असो कर्मचारी असो सुटणार नाही. आणि तसं जर पाहायचं झालं तर ह्या तालुक्यातल्या मी जर पाठीमागे लागलो, मी तलाट्यापासून तहसीलदार झालो मॅडम. त्याच्यामुळे मला कुणी काही लपवायचा प्रयत्न करू नये, कारण 2002 ते 2012 पर्यंत मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य, 25 वर्षे झाले आमच्याच ताब्यात जिल्हा परिषद आहे. मी ज्या भागात राहतो तिथली सरपंच, चेअरमन, म्हणजे कुठलंच क्षेत्र आम्ही सोडलं नाही. लोकसभा नव्हती डोक्यात, ती सुद्धा लढविण्याचा योग आला. त्याच्यामुळं सभागृह जरी पाहिलं नसल तरी सुद्धा तिकडे जाण्याचा योग आला होता. त्याच्यामुळं ठीक आहे, मागचं जाऊ द्या. परंतु आता मी खरंच विनंती याच्यासाठी करायलो की आपण सगळे काचाच्या घरातले आहात हे सुद्धा मला ज्ञात आहे. म्हणून तुम्हाला परत परत विनंती करायलो एवढ्यासाठी, माझ्या स्वभावावर किंवा चेहऱ्यावर जाऊ नका. माझे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. मी काही उदाहरणं देतो. आयुष्यात पाठीमागे फिरलेलो नाही. एकदा कुठली गोष्ट मी धरलो तर आमच्या देशाईला माहित आहे, गोपाल भाऊला माहित आहे, आमच्या सगळ्या सोबत राहणारी सगळ्या टीमला माहित आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, झाला असेल ते आपण गंगेला सोडू. परंतु इथून खरंच मी मगा सुद्धा सांगितले की आपल्या आई वडिलांनी खूप मोठ्या, आणि प्रत्येक आई वडिलाची तीच शिकवण असते की आपला मुलगा शिकला पाहिजे, आपला मुलगा, आपल्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, आपल्या मुलीला नोकरी लागली पाहिजे. आणि लागल्याच्या नंतर आपल्याला आपण दुसऱ्याकडे पाहून, आपल्यापेक्षा खूप लोक असे आहे की 2 टाइमचे जेवण सुद्धा करू शकत नाही. त्यांची काय समस्या असेल, त्यांच्याकडून असे जर आपण काही घेऊ लागलो तर मला सांगा किती गंभीर बाब आहे. ज्या वेळेस आपल्या हातात हे सर्व काही येते त्यावेळेस जर आपण काही करू शकलो नाही तर त्याच्या एवढा दुर्दैवी कोणीच राहणार नाही. म्हणून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मी समजू शकतो सगळ्याचेच प्रश्न सुटणार नाही, परंतु एखादी गोष्ट माणसानं मनात आणली तर काहीही करू शकतो. उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या बाबतीत मी एक आवर्जून तुम्हाला एक किस्सा सांगतो, नेहमी सांगत असतो. 2000 मला वाटतं विलासराव देशमुख साहेब सीएम होते आणि 15 शिवसैनिकांची संख्या होती, जिल्हा परिषद संख्या. तुम्हाला एवढ्यासाठी सांगायला की तुम्ही ओळखून घ्या मी जे काय बोलायलो ते, की 15 सदस्याच्या विरुद्ध माझ्या 14 विरोधात होते आणि मी एकटाच त्यांच्या विरोधात. म्हणजे घरचे आणि त्यावेळेचे आमचे आता हयात नाही स्वर्गीय प्रकाश भाऊ कोडगे जिल्हा प्रमुख होते. व्हीप मीप न झुगारणारा माणूस. काय पक्षातून बडतर्फ होईल, काय व्हायत ते होईल, परंतु ज्या गोष्टी मला पटल्या ते मी करतोच आणि ज्या नाही पटल्या ते करतच नाही. म्हणून तुम्हाला वारंवार सांगायलो की माझ्या हातून चुकीचं काही घडू नये.
15ची संख्या जिल्हा परिषद संख्या तेव्हाची शिवसेनेची मला वाटतं 2002 ते 2007 किंवा 2007 ते 2012 पर्यंतची सतत 10 वर्ष होतो ना आपण. परिमल सिंह साहेबांवर एक अविश्वास आला होता. ठीक आहे, IAS अधिकाऱ्याला काहीच होत नाही, त्या अविश्वासानं काही होत नसते, आणि आम्ही 4च लोक त्यांच्या विरोधात होतो. त्याच्यामध्ये कोटगावकर मामा कृषी सभापती आता कोविडच्या काळात गेले, उदय पाटील राजूरकर देगलूरचे शिक्षण सभापती, अशोकराव साहेबांची कट्टर समर्थक काँग्रेसचे होते, आणि मधुमती देशमुख आपले कुंटुरकर, राजेश कुंटुरकरची मिसेस, आणि मी एक, म्हणजे एक राष्ट्रवादीचे, 2 काँग्रेसचे आणि एक आम्ही शिवसेने, चौघांनाच सह्या केल्या होत्या. 64ची संख्या होती. 60 लोकांनी सह्या केल्या त्या अविश्वासाच्या बाजूने. घरच्या सुद्धा 14 लोकांच्या विरोधात. भाजपची संख्या 8ची होती. त्यावेळेस उद्धव साहेबांकडे जाऊन हा आम्ही अविश्वास फेटाळला. मी सुरुवात केली होती त्याची. 4च लोकांनी सह्या केल्या नव्हत्या, माझ्या बाजूने 4च होते. पहिले घरचे 15 आमच्या बाजूने केले. एका सक्षम सांगायचं हेच तुम्हाला तात्पर्य की चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. आणि काय अविश्वासानं काय होणार होतं त्यांचं सुद्धा नाही, मी जरी त्यांच्या बाजूने, परंतु जे मला पटलं तेच करतो. एवढ्यासाठीच तुम्हाला सांगायलो की घरच्याची सुद्धा मी पर्वा करत नाही. म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करून सूचना द्यालो, माझ्याकडे तक्रारी येऊ देऊ नका. झालं गेलं सोडून द्यालो, मला त्या खोलात जायचं नाही. पुढचं कसं आपल्या ह्या तालुक्याला 5 वर्ष चांगलं काम करता येईल ते आपल्याकडून करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जर कोणी नाही याच्यात सहकार्य केलं तर पुन्हा पश्चाताप तुमच्यावर येईल वेळ. म्हणून ह्या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, जाऊ द्या असो इकडचा भाग, हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी 2 शब्द बोललो. बसा ज्या लोकांनी मुख्यतः पांदन रस्ते, मी सार्वजनिकच विषय घेतला, मॅडमच्या माध्यमातून पोलीस संरक्षणात पांदन रस्ते किंवा ज्या गावचे आवश्यक आहेत, मुद्दा म्हणून तक्रारी कोणा करायच्या नाही. ते सुद्धा काही अशी सुद्धा मंडळी आहे की पाहिलं तर असं, परंतु जिथं खरंच त्याला गरज आहे जायची, त्याचं सोयाबीन निघू देत नाहीत काही लोक शेतात. आज सुद्धा सोयाबीन आहे, बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत. अशा ठिकाणी आम्ही निश्चितच तिथले पांदन रस्ते काढू, तिथले वहिवाट रस्ते काढण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रेशन कार्डाच्या त्या सुद्धा समस्या सोडवण्यासाठी आम्ही पाऊल उचललेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात वॉटर ग्रीडच्या जे 132 गावची योजना तुम्हाला माहित असेल नसेल, मी जास्त वेळ घेत नाही, 2 मिनिटात फक्त सांगतो. ही वॉटर ग्रीड योजना संकल्पना माझी आहे, कोणाला माहित सुद्धा नव्हतं. 2009ला मी विधानसभा हारल्याच्या नंतर ही 2010ला वॉटर ग्रीड योजनेचे जे की जीवन प्राधिकरणचे आपल्या तालुक्यातले भूमिपुत्र राधेश्यामजी मोपलवार साहेब जीवन प्राधिकरणचे सेक्रेटरी होते. त्यावेळेस त्यांच्याकडे गेलो होतो आपण आणि त्यांना विनंती केली की साहेब, अतिशय आजच्या या अलीकडच्या तुमच्या लोकांच्या जे तुम्ही प्रश्न उपस्थित केले त्याच्याहूनच सगळ्याचे 2 बोर आणि एक विहिरीचं खोलीकरण आणि एक ते पूरक पाईपलाईन याच्याशिवाय प्रश्न दिसले नाही. म्हणजे फार टंचाई नाही. मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो 2002 ते 2012 एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाई होती. तालुक्यातल्या 25 ते 30 गावात टँकर होती. बऱ्याच गावला अधिग्रहण होते. बऱ्याच गावच्या एवढ्या समस्या होत्या. परंतु वाजपेयी पंतप्रधान असल्यावर भारतातल्या काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले 4 जिल्हे निवडले होते पेयजल योजना म्हणून. प्रायोगिक तत्वावर 4 जिल्हे निवडले होते. त्याच्यात नांदेड आणि जालना मला आठवते
बाकी कोणत्या आहेत तर ह्या नांदेड जिल्हा ज्यावेळेस निवडला त्या योजनेतून आम्ही बऱ्याच ठिकाणच्या योजना करून घेतल्या, परंतु 50 फूट कुणीतरी प्रश्न उपस्थितही केला होता. आज 50 फूट विहीर खोदली, टाकं उभं राहिलं, गावात पाईपलाईन झाली, विहीर कोरडी. परंतु अलीकडच्या काळामध्ये या 5-7 वर्षामध्ये पाठीमागून दिपावळीच्या तेवढ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व्हायला आणि त्याच्यामुळं टंचाई दूर झाली आणि ती समस्या घेऊन मोपलवार साहेबाकडे गेलो होतो आणि मोपलवार साहेबाला विनंती केली की तर मोपलवार साहेब थोडंसं तुम्हाला माहित आहे कसा स्वभाव आहे ते, नाही म्हणले ते हातगाव तालुक्यातील लोकांचा विषय नाही, समस्याच सांगू नका म्हणले. नको म्हणले मला. पण मी म्हणलो साहेब विषय तर ऐकून घ्या, तुम्ही सोडू नका, पण माझी संकल्पना काय आहे. त्यावेळेस मी त्यांना मांडलं होतं की इसापूर धरणाच्या मृत साठ्यातून एक्सप्रेस जर लाईन आपण टाकली तर आमच्या तिथं निवळा, त्याच्यानंतर माळसावरगाव, दत्तबर्डी, आंबाळ्याचा माळ, निमटोप असे जे मोठे मोठे पॉइंट आहेत, उंच टेकडे आहेत, तिथं पाणी आणायचं एक्सप्रेस लाईननं आणि बाजूच्याच गावामध्ये सगळ्या गावाला योजना राबल्या, त्या फक्त विहिरी सोडायचा अशी संकल्पना होती. त्यांना पटल्याच्या नंतर त्यांनी 2 मिनिटात लँडलाईनचे फोन होते लावले. एससी जीवन प्राधिकरण नांदेड लोलापूर नावाचे एससी होते आणि मी आल्याच्या नंतर मग आम्ही सर्वे केला, त्यांच्याकडे गेलो, त्यांचं प्रेझेंटेशन मी ऐकलं, माझ्या काही सूचना त्यांना दिल्या. सर्वे करत असते वेळेस ते त्यांना कोणीतरी वरून दाब आणला. साहजिकच आहे, एक जिल्हा परिषद सदस्य एखाद्या एसी लेवलच्या अधिकाऱ्याला त्याच्या मतदारसंघात 2010 ला घेऊन फिरत असते वेळेस ते अर्धवट दौरा सोडून निघून गेले. पुन्हा गोपाल भाऊन मी 2014 ला आष्टीकर निवडून आल्याच्या नंतर मी गोपाल भाऊ आणि आष्टीकर साहेब यांना घेऊन ज्या दिवशी आपल्या भास्कर वानखेडीचा टिळा होता डोंगरखेड्याला, त्या कार्यक्रमातून आटोपल्याच्या नंतर जीवन प्राधिकरणच्या रात्री ऑफिसला गेलो. 12 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं. त्याच्यानंतर आम्हाला पटल्याच्या नंतर उकळाय आश्रमात बैठक लावली, सगळ्या सरपंचाला बोलून ठराव जमा करून आज ही 132 गावची योजना. परंतु तेव्हाचे जे बबनराव लोणीकर मिनिस्टर होते, 2 वर्षाच्या नंतर आमचं पटलं नाही, त्या योजनेकडे नंतर कोण बघितलं नाही. परत गुलाबराव पाटील आल्याच्या नंतर हेमंत भाऊच्या माध्यमातून ठीक आहे, आजचे इथले स्थानिक कोण आमदार आहेत, कोणाला मागच्या श्रेय जाते याच्यापेक्षा तालुक्यात काय आणता येतील याच्यासाठीच आम्ही अहोरात्र प्रयत्न करत असतो. आणि ती योजना आज सुरू झालेली आहे. 558 कोटी रुपयाची, परत त्याला 250 कोटी रुपयाचं एक्सटेन्शन दिलं, म्हणजे वाढून 558 परत 250 कोटी रुपये. परंतु मी कालच जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याची बैठक लावली, त्यांना एवढं स्पष्ट सांगितलं की मला तरी असं वाटत नाही की माझं काय माहित नाही ह्या योजनेचं 132 गावाला पाणी जाईल की नाही, मला शंका आहे म्हणून त्यांना बैठकीत सुद्धा सांगितलं. आणि ती योजना टप्प्याटप्प्यानं करा. जोपर्यंत पहिल्या टप्प्यात 40-50 गावं घ्या, त्या गावचा पाणी पुरवठा सुरळीत करा. आज इसापूर धरणाच्या तिथं महावितरणचं कुठलंही कनेक्शन घेतलेलं नाही, तिथलं मोटार पंपचं काम अपूर्ण आहे, काहीच केलेलं नाही. जवळजवळ 90% पेमेंट त्यांनी खर्च केलेला आहे. आणि अशा परिस्थितीत स्टेप बाय स्टेप जर केलं, पहिल्या टप्प्यात 40 गावं, दुसऱ्या टप्प्यात 40 गावं आणि पूर्णाला पूर्ण खोदायचं, पाईपलाईन करायचे, पैसे उचलायचे आणि पाणी नाही द्यायचं, हे सगळं चुकीचं आहे. ज्या पटल्या त्या गोष्टी मी ओपन सांगत असतो. पहिले 50 गाव, 40-50 गाव पहिल्या टप्प्यात पाणी पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय बाकीचे गावाला कामं करणं चुकीचं आहे, मी त्यांना खणकावून सांगितलं. आणि अशा पद्धतीने ही वॉटर ग्रीड योजना, ह्याच्यानंतर आपल्याला कुठली योजना किंवा शासनाची जे पाणी पुरवठा विभागाकडून जिल्हा परिषद
खर्च असते हे सुद्धा मेंटेनन्स सुद्धा मिळणार नाही. म्हणून सगळ्या सरपंचांना विनंती आहे की आपल्या गावातली ही योजना राबवित असते वेळेस आपण स्वतः जसं आपल्या शेतातली पाईपलाईन करून घेतो त्याच दृष्टिकोनातून लक्ष घाला. तिची खोली किती आहे, कुठला पाईप वापरायले, सगळी काळजी आपण आपल्या गावाची सरपंचांनी घ्यावा असं मी विनंती करतो. दुसरे प्रश्न अनेक ग्रामपंचायतचे आहेत. आपण जर पाठीमागे लागलो तर एकही ग्रामपंचायत अधिकारी राहू शकत नाही. ही भाताची परीक्षा सीताहूनच कळायली, परंतु मला त्या खोलीत जायचं नाही. परंतु वारंवार एवढ्यासाठी सांगायला झालं ते विसरतो. परंतु इथून पुढं जर काही कोणी ह्याच्यामध्ये आढळलं तर मी खरंच सोडणार नाही. ते तुम्ही बघा आता काय करायचं ते. कुठल्याही सगळ्या डिपार्टमेंटला मी सांगायलो, सगळ्यात महावितरणची परभणी साहेब आपली सांगून गेले. ठीक आहे, महावितरणच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. मी काल सुद्धा सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता औचित्याच्या मुद्द्याद्वारे. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना सुद्धा एक पत्राद्वारे कळवलं होतं की हदगाव तालुक्यात जेवढे 33 केव्ही आहेत तिथं प्रत्येक 33 केव्हीला एक 5 MVA किंवा एक 10 MVA किंवा एक 3 MVA नवीन ट्रान्सफॉर्मरची अतिशय गरज आहे. तिथं जर बसविला तरच गावात ट्रान्सफॉर्मर जे आपण घेऊ लागलो ते वाढवणं नसतं, त्याचा लोड त्या 33 केव्हीवर. आणि ह्या सगळ्या 33 केव्हीचे बसवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आपण. मी 1-1.5 वर्षापासून पाठीमागे आहोत. यांच्या माध्यमातून आपण जवळपास बऱ्याच ठिकाणी बसविले, काही ठिकाणी बसवायच्या याच्यामध्ये आहेत, काही ठिकाणी आणखी मंजूर करणं गरजेचं आहे. 132 केव्ही आपल्याला एक उपलब्ध करून द्यायचा आहे ह्या तालुक्यासाठी. म्हणजे जेणेकरून या 33 केव्हीचा लोड जे पहिला एकच 132 केव्ही सांगायला तुम्हाला संध्याकाळचं झालं तरी मी सरळ करत असतो. तिथं काही नाही, पुन्हा नाही दिलं तर त्याला निवडून लोकांनी काही फरक पडत नाही. 5 वर्षे जनतेची सेवा करायची. कोणी नाराज होईल, कोणी बाजूने राहील, काही विचार करायचा नाही. आपण संधी सोडायची नसते. आम्ही 2 वर्षात संधी सोडली का? जे 2 वर्षात आम्ही कामं केली ते कदाचित 5 वर्ष आमदार राहूनही करू शकतो की नाही शंका आहे. म्हणजे जे सर्वांगीण विकास म्हणतो आपण, रस्ते नाल्या तर होतच राहतील. सिंचनाचा सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आता विषय हाती घेतला. हे केबीसी कयादू ब्रांच कॅनॉल टेंभुर्णी पर्यंत गेलेला आहे. आपलं शेवट खैरगाव आहे. खैरगाव पर्यंत कसं करता येते याच्यासाठी सुद्धा सर्वेसाठी परवा बैठक लावली होती जलसंपदा विभागाची. आज तुमचे दाती कुर्तटी जवळून नवीन कॅनॉलच्या सर्वेसाठी सुद्धा मान्यता आणली. परत बेलमंडळ गावाजवळून भाटेगाव, उमरी, हे चक्री, महातळा, निवळा हे जे गाव आहेत